महाराष्ट्रामधून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडून तावडे आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर। महाविकास आघाडीकडून शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्याचं स्वागत खुल्या दिलानं करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारे यांनी तळागाळातील शोषितांसाठी काम करावं, राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांना पुन्हा CID कडून चौकशीसाठी बोलावण्यात येणार। सिंग यांची काल CID कडून चौकशी। CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद यांची माहिती। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये सखोल चौकशी सुरू। अपघाताचा अंतिम अहवाल आल्यावर वळण योग्य ठरेल, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। अंतिम अहवालाच्या दिशेने काम सुरू, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। दादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आम्हाला देखील संशय, अहवालावर पक्ष समाधानी नाही, आमदार अनिल पाटील यांचं वक्तव्य। तर CBI चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। VSRचा मालक दोषी असेल तर त्याला आमचा पक्ष सोडणार नाही, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये विशेष महासभेमध्ये शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून बॅनरबाजी। अंबड MIDC मध्ये रस्ते ड्रेनेज देण्याची बॅनरच्या माध्यमातून मागणी। सिडकोला न्याय द्या अशा आशयाचे बॅनर झळकले। खड्डे आणि पाणी प्रश्नावर नाशिक पालिकेमध्ये विशेष महासभेचं आयोजन। नाशिकमधील भाजपच्या नगरसेविका प्रियांका माने यांचं पाण्यासाठी आंदोलन। पाण्याचा हंडा घेऊन पोहोचल्या सभागृहात। प्रभागामध्ये पाणी नसल्यामुळे प्रियांका माने आक्रमक। सोलापूर पालिकेमध्ये भाजपच्या रंजिता चाकोतेंची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड। पहिल्यांदाच निवडून आलेल्या रंजिता चाकोतेंना भाजपकडून मोठी संधी। अमरावती महापालिकेमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान संघटनेला सत्तेमध्ये समान वाटा। स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर, महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद हे रवी राणांच्या युवा स्वाभिमान संघटनेकडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पाण्याच्या मागणीसाठी खवड्या डोंगर परिसरामध्ये ठाकरे सेनेचं आंदोलन। परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे। सांगली जिल्हा परिषदेचे 14 कर्मचारी निलंबित। दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी यांची कारवाई। 13 शिक्षक आणि 1 शिपायाचा समावेश। मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। गुजरातच्या प्राणी संग्रहालयातील सिंहांची जोडी मिळण्यासाठी पत्रामधून विनंती। बायखड्याच्या जिजामाता उद्यानामध्ये गेल्या 4 वर्षांपासून सिंहांची प्रतीक्षा।